नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्र विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राज्य सरकारने घेतलेले लोकोपयोगी निर्णय आणि शिवाय विविध प्रकल्पांबद्दलच्या सकारात्मक घडामोडी आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र विशेषमध्ये. चला सुरुवात करूया. मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्राच्या हिताचे अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये शेतकरी, एसटी महामंडळ आणि नागरी विकासासाठी मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत. दापचरी इथे आंतरराष्ट्रीय कृषी बाजार उभारण्यात येणार आहे. यासाठी दुग्ध प्रकल्पाची 558 हेक्टर जमीन विनामूल्य देण्याचा निर्णय झाला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 मधील जाचक निकष रद्द करण्यात आले. नियमित कर्ज परतफेडीची अट रद्द केल्यामुळे 23 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळेल, तर 50,000 रुपयांची जुनी मर्यादा हटवल्यानं 13 लाख शेतकऱ्यांना नियमित कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे. सगळ्या कर्जमाफी योजनांमध्ये लगतच्या कर्जमाफी योजनेतले जे पात्र उमेदवार असतात त्यांना अपात्र करण्यात आलं. यावेळी आम्ही त्यांनाही 50,000पर्यंत पात्र करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी द्यावी म्हणून पहिल्यांदा राज्याच्या इतिहासामध्ये कर्जमाफीमध्ये त्यांचाही समावेश करण्यात आलेला आहे की 26-27चेही पैसे भरले तर प्रोत्साहनपर पैसे मिळतील. ती 26-27ची अट जी आहे ती आपण काढून टाकलेली आहे. देशातली आणि राज्यातली सगळ्यात मोठी कर्जमाफी 56 लाख शेतकऱ्यांकरता ही कर्जमाफी आपण त्या ठिकाणी जाहीर केली. आपल्या राज्यातील शहरांचा कायापालट करण्यासाठी आणि तिथल्या पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक नवा आणि महत्त्वाकांक्षी प्लॅन आखलाय. शहराच्या विकासात येणारे अडथळे दूर करण्यासाठी अर्बन चॅलेंज फंड तयार करण्याचे निर्देश त्यांनी नगर विकास विभागाला दिलेत. या योजनेअंतर्गत संपूर्ण देशात तब्बल 90,000 कोटी रुपयांचे प्रकल्प हाती घेण्याचं नियोजन असून महाराष्ट्रासाठी सुमारे 44,800 कोटींच्या कामांना गती मिळणार आहे. डिजिटल कारभार, वाहतूक कोंडीवर उपाय, सायकल आणि पायी चालणाऱ्यांसाठी रस्ते, तसंच पाणी पुरवठा आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या 22 प्रमुख कामांवर यात भर दिला जाईल. वारकऱ्यांची मनापासून सेवा करणं हीच खरी विठ्ठलाची भक्ती आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. पुण्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मदाय रुग्णालयाच्या वतीनं चालणाऱ्या चरणसेवा उपक्रमाला त्यांनी भेट दिली. मैलोनमैल पायी चालून थकलेल्या वारकऱ्यांच्या पायांना आराम देण्यासाठी इथे आधुनिक मशीनद्वारे मालिश केली जाते. मुख्यमंत्र्यांनी या कामाचं आणि तरुण स्वयंसेवकांचं खूप कौतुक केलं. आषाढी वारीचा डोळे दिपवणारा सोहळा आणि संतांचा वारसा आता घरबसल्या टीव्हीवर पाहता येणार आहे. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांनी मिळून बनवलेल्या पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा या विशेष माहितीपटाचा प्रीमियर शो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. हा 22 मिनिटांचा माहितीपट मराठीसह इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू अशा तब्बल 8 भाषांमध्ये दाखवला जाणार आहे. महाराष्ट्राला रेल्वे फाटक मुक्त करण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. येत्या 3 वर्षात राज्यात तब्बल 145 नवीन रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागपूर इथे 484 कोटी रुपयांच्या 9 मोठ्या दळणवळण प्रकल्पांचं लोकार्पण मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. रेल्वे फाटकांऐवजी दरवर्षी होणारे अपघात आणि मृत्यू रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. महारेल कंपनीच्या माध्यमातून हे काम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अतिशय वेगाने आणि कमी खर्चात पूर्ण केलं जाईल. आपल्या राज्याला अधिक सुरक्षित, प्रगतिशील आणि मजबूत करण्यासाठी सरकार पूर्ण ताकदीने काम करतंय, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत व्यक्त केला. मुंबईत कॉन्क्रीट रस्ते प्रकल्पाअंतर्गत आत्तापर्यंत 575 किलोमीटर रस्त्यांची कामं पूर्ण झाली. त्याचसोबत प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातील 93% रस्ते काँक्रीटचे असतील आणि शहराला पूरमुक्त करण्यासाठी 13,000 कोटींचा मोठा आराखडा तयार करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. यासोबतच सायबर गुन्हेगारांवर कडक कारवाई करत पोलिसांनी गेल्या 5 वर्षात नागरिकांचे तब्बल 1,599 कोटी रुपये वाचवले. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत बारामती रेल्वे स्थानकाचा तब्बल 11.40 कोटी रुपये खर्च करून जागतिक दर्जाचा पुनर्विकास करण्यात आला. या सुंदर कामाबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे मनापासून आभार मानले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी खासदार असताना आणि दिवंगत नेते अजित पवार यांनी सातत्याने या कामासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. आज महाराष्ट्र विशेषमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.